विक्रीवर आतापर्यंत 5 महापालिकांनी बंदी घातली आहे। 1988च्या कायद्याचा दाखला देत या महापालिकांकडून पत्रक काढण्यात आलंय। या निर्णयाला विरोधकांसह खाटीक संघटनांनी देखील विरोध दर्शवलाय, तर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मांस विक्री बंदीला विरोध केलाय। पाहुयात। 15 ऑगस्टला मटण चिकन विक्री आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश कल्याण डोंबिवलीपासून मुख्यमंत्र्यांच्या नागपूर, अमरावती, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचलाय। म्हणजेच आतापर्यंत 5 महापालिकांमध्ये स्वातंत्र्य दिनी चिकन मटण मिळणार नाही। कल्याण डोंबिवली, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूरमध्ये चिकन मटण विक्रीला बंदी घातली असून कत्तलखानेही बंद ठेवण्यास सांगण्यात आलेत। अर्थात महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिका आहेत, पण 24 महापालिकांनी अद्याप मटण विक्रीच्या बंदीचा निर्णय घेतलेला नाही। स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार आहे, काय तमाशा लावलाय? मी तर विचार करतो एखादी पार्टी बिर्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी मटन चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया। क्या तमाशा है क्या? कल्याण डोंबिवली के जो महापालिका के आयुक्त हैं उनको सस्पेंड किया जाए, जो भी हो, मुझे पता नहीं वो कौन है, क्योंकि वेज नॉन वेज ये मुद्दा उनका नहीं है। स्वातंत्र्य दिन पे हम क्या खाएं ये हमारा अधिकार है, हमारा स्वातंत्र्य है। वो नहीं हमें बता सकते कि वेज खाएं नॉन वेज खाएं। हम तो बिल्कुल नॉन वेज खाएंगे, हमारे घर में खाते हैं। हमारे घर में नवरात्रि को भी हमारा जो प्रसाद होता है उसमें प्रॉन्स होते हैं, मच्छी होती है, क्योंकि ये हमारी परंपरा है, ये हमारा हिंदुत्व है। और वहाँ के जो आगरी कोली बांधे हुए वो कहाँ जाएंगे? ये कोई धर्म की बात नहीं और ये कोई देश हित की बात नहीं है कि वेज नॉन वेज खाओ। जो भी खाते हो घर में क्यों घुस के बात करें। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच महापालिकांच्या निर्णयाचा विरोध केलाय। महाराष्ट्र दिनाला 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे। म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बकरं कापतात आणि तो कार्यक्रम साजरा करतात किंवा जेवण घालतात, अशा पद्धतीचं चालतं। पण मी माहिती घेतो, पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत, परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या विषयाकडे त्या अँगलनी बघावं। परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा अशा बाबतीतला मांसाहाराचाच असतो। मांस विक्रीच्या निर्णयाला सुरुवात कल्याण डोंबिवली महापालिकेनंच केली, पण असे आदेश दरवर्षीच निघतात असं महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचं म्हणणं आहे। हे बघा, मच्छी मटण हे खाण्यावर कुणालाही पाबंदी नाही आहे, कुठल्याही प्रकारचा अशा आदेशामध्ये नमूद नाही आहे। दरवर्षीप्रमाणे कत्तलखाने बंद ठेवण्यासाठीचा आणि मांस विक्रीचा आदेश जो आहे हा दरवर्षीप्रमाणे काढण्यात येतो। हा